आपण इतकं काही वाचतो, पुस्तकं, लेख, काय काय नाही. पण खरंच त्यातलं किती आपल्या लक्षात राहतं? म्हणजे मिळवलेलं ज्ञान कुठल्या कुठे जातं कळतंही नाही. तर आज आपण याच गोष्टीवर बोलणार आहोत, की वाचनातून मिळालेलं ज्ञान कायमचं आपलंसं कसं करायचं? ही कला नेमकी आहे तरी काय? तर हा सगळा विचार आलाय कुठून? तर जडणघडण नावाच्या मासिकात डॉक्टर अमित हरताळकर यांचा एक लेख प्रसिद्ध झालाय, माझा वाचन सोबती. आणि खरं सांगायचं तर त्यांच्या अनुभवातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. चला, एक थेट प्रश्न आहे. असा अनुभव येतो का कधी, की एखादं जबरदस्त पुस्तक वाचून संपवलंय आणि काही महिन्यांनी त्यातलं काय महत्वाचं होतं हे आठवेनासं झालंय? सगळं असं धूसर. असं होत असेल तर काळजी करण्याचं काहीच कारण नाही, कारण जवळजवळ प्रत्येक वाचकाची हीच कहाणी आहे. हो, ही एक खूपच कॉमन अडचण आहे. म्हणजे आपण वाचतो तर ज्ञान मिळवण्यासाठी, पण ते डोक्यात टिकवून ठेवण्याची जी लढाई आहे ना, त्यात आपण अनेकदा हरतो. आणि लेखक डॉक्टर हरताळकर याला एक खूप समर्पक नाव देतात, वाचनाची विसरभोळी अडचण. डॉक्टर हरताळकर त्यांच्या लेखाच्या सुरुवातीलाच एका खूप महत्वाच्या भावनेबद्दल बोलतात. ते म्हणतात की आयुष्यातला तोटा जसा कुणालाच नको असतो, तसंच जेव्हा त्यांना जाणवलं की इतक्या वर्षांत वाचलेलं खूप काही आपण विसरून गेलोय, तेव्हा ज्ञानाचा हा तोटा त्यांना प्रचंड अस्वस्थ करून गेला. हे अगदी बरोबर परिस्थिती दाखवणारं चित्र आहे. म्हणजे आपलं वाचन कसं आहे माहितीये, एका गळक्या भांड्यात पाणी ओतण्यासारखं. आपण वाचत राहतो, म्हणजे ज्ञान ओतत राहतो, पण ते स्मृतीच्या बारीक बारीक छिद्रांमधून हळूहळू निसटून जातं. आणि मग शेवटी काय, भांडं जवळजवळ रिकामच. बरं, मग प्रश्न असा आहे की ह्या गळक्या भांड्याला ठिगळ लावायचं तरी कसं? लेखकाने यावर उत्तर शोधायला सुरुवात केली आणि सुरुवातीला एक जुना, पारंपरिक पण खूप मेहनतीचा मार्ग निवडला. चला बघूया तो मार्ग नेमका होता तरी काय. त्यांनी सुरू केली स्वतःची नॉलेज बँक. कल्पना एकदम सोपी होती. जे काही महत्वाचं वाचलंय त्यातली भारी वाक्य, नवे विचार, कल्पना सगळे एका वहीत लिहून काढायचं. म्हणजे जणू काही ती त्यांची स्वतःची हाताने बनवलेली ज्ञानाची एक तिजोरीच होती. आणि हो, सुरुवातीला हा उपाय खूपच भारी वाटला. पण जरा विचार करा, अशा कित्येक वह्या आणि डायऱ्या जमल्यावर काय होणार? त्यातून एखादी स्पेसिफिक केलेली गोष्ट शोधायची म्हणजे, अरे बापरे, गवताच्या गंजीत सुई शोधण्यासारखं झालं ते. त्यामुळे ही पद्धत जास्त काळ टिकवणं खरंच खूप कठीण होतं. आणि मग त्यांच्या आयुष्यात एक टर्निंग पॉइंट आला. टेक्नॉलॉजीने या समस्येवर एक असा जबरदस्त उपाय आणला की सगळं चित्र बदलून गेलं. त्यांना भेटला एक डिजिटल वाचन सोबती. आणि या डिजिटल मित्राचं नाव आहे रीडवाईज. हे असं एक ॲप आहे जे लेखकांसाठी एक मॉडर्न, ऑटोमॅटिक नॉलेज बँक बनलं. खरं सांगायचं तर ह्या ॲपने त्यांची वाचण्याची आणि ज्ञान जपण्याची पूर्ण पद्धतच बदलून टाकली. मग काय खास आहे या रीडवाईजमध्ये? तर बघा, हे ॲप काय करतं, आपण किंडलवर पुस्तकं वाचतो किंवा ऑनलाईन लेख, आपण जे काही हायलाईट करतो ते सगळं एका ठिकाणी जमा करतं. आणि इतकंच नाही, तरी सगळी माहिती सर्च करता येते. म्हणजे पाहिजे तेव्हा पाहिजे ती गोष्ट शोधू शकता. आणि त्यात एक AI असिस्टंट पण आहे, जो आपल्याला त्यावर अजून विचार करायला मदत करतो. आता याचा परिणाम किती झाला असेल याचा अंदाज लावा. लेखकाने फक्त 3 वर्षात 60 पेक्षा जास्त पुस्तकांमधले हजारो महत्वाचे विचार आणि मुद्दे एकाच सिस्टममध्ये सहज साठवले. विचार करा, इतक्या वर्षांचं वाचन आता खरंच त्यांच्या बोटांच्या एका क्लिकवर उपलब्ध आहे. पण हे ॲप असं काही जादुई काम करतं तरी कसं? यामागे फक्त टेक्नॉलॉजी नाहीये. यामागे आहे एक सायंटिफिक प्रिन्सिपल, जे आपल्या मेंदूच्या कामाच्या पद्धतीवर आधारित आहे. चला, ज्ञान जपण्याचं हे रहस्य काय आहे ते समजून घेऊया. या टेक्निकला म्हणतात स्पेस्ड रिपिटेशन. ही शिकण्याची खूपच पॉवरफुल पद्धत आहे. यात काय होतं की जी माहिती आपण शिकलोय ती थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने आपल्यासमोर पुन्हा आणली जाते. आणि असं केल्यामुळे काय होतं, ती माहिती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीतून थेट लाँग टर्म मेमरीत जाऊन पक्की बसते. मग हे प्रत्यक्षात काम कसं करतं? सोप्पं आहे. आपण वाचताना फक्त महत्त्वाचे मुद्दे हायलाईट करायचे. ॲप ते सगळे हायलाइट्स ऑटोमॅटिकली एका ठिकाणी गोळा करतं. आणि मग खरी गंमत सुरू होते. रोज त्यातले काही निवडक विचार ते आपल्याला रिव्हिजनसाठी पाठवतो. म्हणजे काय, की आपल्याच ज्ञानाशी आपली रोज भेट होते आणि त्यामुळे ते कायमचं लक्षात राहतं. आणि याला जोडून अजून एक महत्त्वाचं प्रिन्सिपल काम करतं, ते म्हणजे ॲक्टिव्ह रिकॉल. म्हणजे काय, की जेव्हा आपण एखादी गोष्ट आठवण्यासाठी मेंदूला थोडासा जोर देतो ना, तेव्हा ती आठवण अजून पक्की होते.
आणि रीडवाईसचे हे जे रोजचे रिमाइंडर्स आहेत ते आपल्याला नेमकं हेच करायला मदत करतात. पण 1 मिनिट थांबा. हा काही फक्त पाठांतराचा खेळ नाहीये. या सगळ्या प्रोसेसचा खरा उद्देश फक्त वाचलेलं लक्षात ठेवणं इतकाच नाहीये. तो आपल्या विचार करण्याच्या पद्धतीलाच एक नवीन डायमेन्शन देतो. याचं अंतिम ध्येय काय आहे माहितीये? एक सेकंड ब्रेन तयार करणं. हो, दुसरा मेंदू. हा असा एक पर्सनल नॉलेजचा खजिना आहे जो आपल्या डोक्याच्या बाहेर असतो, पण आपल्या विचारांना, आपल्या क्रिएटिव्हिटीला जबरदस्त सपोर्ट करतो. म्हणजे खरा मुद्दा फक्त आपण काय वाचतो हा नाहीये. खरा मुद्दा हा आहे की वेगवेगळ्या पुस्तकांमधल्या, वेगवेगळ्या लेखांमधल्या आयडियाज आपण एकमेकांशी कशा जोडतो. आणि ही सिस्टीम आपल्याला ज्ञानाचे हे जे वेगवेगळे धागे आहेत ना, ते एकत्र विणून विचारांचं एक नवीन कापड तयार करायला मदत करते. चला तर मग, आता ह्या सगळ्या चर्चेच्या समारोपाकडे वळूया. आपण आत्तापर्यंत काय पाहिलं याचा एक छोटा आढावा घेऊ. आणि हो, ज्यांची मदत झाली त्यांचे आभार मानायलाच हवेत. तर या सगळ्या बोलण्याचं सार काय आहे? फक्त पुस्तक घेऊन पानं उलटत बसण्याऐवजी जेव्हा आपण वाचलेल्या ज्ञान ॲक्टिव्हली गोळा करतो, त्याची नियमितपणे उजळणी करतो आणि त्यावर विचार करतो, फक्त तेव्हाच आपण त्या ज्ञानाच्या पायावर आपल्या प्रगतीची इमारत उभी करू शकतो. आणि जाता जाता काही विशेष आभार मानणं गरजेचं आहे. हा इतका छान आणि प्रेरणादायी लेख जडणघडण मासिकात प्रसिद्ध केल्याबद्दल डॉक्टर सागर देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार. त्याचबरोबर या माहितीचं संकलन करून हा ऑडिओ आपल्यापर्यंत पोहोचवणारे चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातले उपशिक्षक प्रसाद वैद्य यांचेही खूप खूप आभार. आणि आता शेवटी एक प्रश्न. आजची ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर आपली वाचन प्रक्रिया अजून प्रभावी करण्यासाठी काय करता येईल? कोणती पद्धत वापरून बघता येईल? यावर नक्की विचार करा आणि आपल्या वाचनाला एक नवीन, अधिक अर्थपूर्ण दिशा द्या.